नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के। आज आपण 11वी भूगोलचं जे पहिलं प्रकरण आहे त्यामधला दुसरा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। यामध्ये विभंग किंवा प्रस्तरभंग आपण त्याला म्हणतो, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। आता ज्या वेळेस काय होतं की भूपृष्ठाला क्षितिज समांतर मंद हालचाली चालू असतात, त्यावेळेस कठीण खडकाच्या थरांना काय होतात, तडे जातात आणि भेगा पडतात। त्या भेगा असमान स्वरूपाच्या असतात, कधी कधी लहान मोठ्या असतात आणि त्यावेळेस जमीन वर खाली सरकते, त्याला आपण प्रस्तरभंग असं म्हणतो। आता प्रस्तरभंगाच्या ज्या प्रक्रिया असतात या विकेंद्रित बलामुळे किंवा दाबामुळे घडून येतात आणि तसंच खडकावरून पडणाऱ्या ताणानुसार हे काय होतं, अधोगामी असू शकतात किंवा क्षितिज समांतर असू शकतात आणि त्यावरून त्याचे काही उपप्रकार त्या ठिकाणी पडतात। त्यामध्ये सामान्य विभंग हा एक प्रकार आहे, त्यानंतर उत्क्रम विभंग, कातर विभंग व प्रणोद विभंग असे प्रकार त्या ठिकाणी पडतात। आता प्रस्तरभंगामुळं गटपर्वत किंवा त्या ठिकाणी खचदरी या भूरूपांची निर्मिती काय होतं, झालेली आपल्याला सांगता येईल। आणि म्हणून या खचदरीच्या निर्मितीमध्ये किंवा गट पर्वताच्या निर्मितीमध्ये याचा अतिशय महत्त्वाचा सहभाग हा असतो, हे आपल्याला सांगता येईल। आता विभंगाचे काही प्रकार हे आपल्याला पाहायचेत। हे प्रकार पाहत असताना खाली ही जी आकृती दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे, या चित्रांचं आपण चांगल्या पद्धतीनं काय करायचं, निरीक्षण करायचं आणि नंतर आपल्या लक्षात येईल। आता हा जो दर्शवलेला आहे हा सपाट भूपृष्ठ भाग आहे। इथं तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीची काय दर्शवली, तर हे खडकांचे स्तर दर्शवलेले आहेत आणि इथं एकाचा बाण तुमच्या डाव्या बाजूला आहे, एकाचा बाण उजव्या बाजूला आहे। म्हणजे दाब किंवा बल आपण त्याला म्हणतोय परस्पर विरुद्ध दिशेला आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळेस तिथं तडा जातो, भेग पडते आणि मग अशा वेळेस एखादा भाग काय होतो, इथं खचतो आणि त्याचा परिणाम त्याला आपण सामान्य विभंग असं म्हणतो। आता अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती प्रतलाच्या संदर्भानं खाली सरकल्यानं होते, याला आकाशाभिमुख विभंग असं म्हटलं जातं। आता इथं आकृती जी आहे ही वरच्याच्या बरोबर विरुद्ध आहे। इथं परस्पराच्या दिशेनं दाब निर्माण होतो, बल निर्माण होतं, त्याला उत्क्रम विभंग असं म्हटलं जातं। आणि अशा प्रकारच्या विभंगाची जी निर्मिती होते ती निर्मिती प्रामुख्यानं खडकाचा एक भाग प्रतलाच्या संदर्भानं वर उचलला जातो तेव्हा होते असं म्हटलं जातं। त्याला प्रतल भूमी अभिमुख असते आणि अशा पद्धतीचा भाग असतो। आता ई हा जो भाग आहे, त्या ई भागाचा विचार आपण जर केला तर यावरती एखादा भूभाग परस्पराच्या आसारखी स्थिती असते, परंतु कधी कधी एखादा भाग खाली जातो। आता हा भाग खाली गेलेला आहे आणि हा भाग त्याच्या वरती आलेला आहे। अशा प्रकारची स्थिती जेव्हा होते त्यावेळेस त्याला कातर विभंग म्हटलं जातं। काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तरांची हालचाल ही क्षितिज समांतर दिशेनं घडते, हे आपल्याला सांगता येईल। आता ई आहे, इथं सुद्धा परस्परच्या विरुद्ध दिशेने परंतु वेगळ्या स्थितीमध्ये स्थिती निर्माण होते आणि मग
त्याला आपण काय म्हणतो, प्रणोद विभंग असं म्हटलेलं आहे. जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. आणि यात विभंग जो आहे तो विभंग साधारणपणे 45 प्रतलाचा कोन पेक्षा कमी होताना आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं विभंगाचे हे 4 प्रकार तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजेत. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे गटपर्वत. या गटपर्वतामध्ये केव्हा गटपर्वत निर्माण होतो, तर कठीण खडकामध्ये जेव्हा ऊर्जा लहरी काय होतात, एकमेकांकडे आल्यानं दाब पडून विभंग निर्माण होतो. आणि अशा वेळेस की मध्येच एखादा भाग उंचवट्याप्रमाणे उचलला जातो आणि ठोकळ्याप्रमाणे तो दिसतो. गट पर्वत त्याला असं म्हटलं जातं. आता या संदर्भात एक छान आकृती पुस्तकामध्ये दिलेली आहे. तत्पूर्वी गटपर्वताच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर दोन्ही बाजूला तीव्र उतार असतो आणि त्याचा बाथा सपाट असतो, त्याला शिखर नसतात. उदाहरणार्थ भारतातील मेघालयाचं पठार, नर्मदा तापी नदी दरम्यानचा जो सातपुडा पर्वतरांग आहे, किंवा जर्मनीमधील जो काही ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे, फ्रान्समधील फॅसेजेस पर्वत आहे, हे अशा पद्धतीची उदाहरणं मांडली जातात. आणि इथं अशा पद्धतीनं पहा की दोन्ही बाजू खचलेल्या आहेत. इकडची बाजू खचलेली आहे, इकडची बाजू खचलेली आहे, आणि मध्येच हा जो उंचवटा दिसतो तो एखाद्या ठोकळ्याप्रमाणे गटाप्रमाणे दिसतो, म्हणून त्याला गटपर्वत असं म्हटलं जातं. तर हे उदाहरण आपल्याला देता येईल. तर हे सुद्धा एक प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेला पर्वत म्हणून ओळखलं जातं. आता कधी कधी या प्रस्तरभंगामुळे काय होतं, खचदरी ही निर्माण होते. भूकवचातील 2 सलग विभंगादरम्यान 2 अगोदरच भेगा असतील, त्याच्यामध्ये ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाल्यामुळं मधला भाग काय होतो, खचतो. त्या खचलेल्या भागास खचदरी असं म्हटलं जातं. आणि खचदरीच्या ज्या भिंती आहेत या भिंती विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. खचदरीच्या भिंती या ज्या असतात त्या तीव्र उताराच्या असतात. आकृतीमध्ये तुम्हाला इथे दिसतंय तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळा एखाद्या भिंतीसारखा आकार या खचदरींचा दिसून येतो. भारताचं उदाहरण जर घेतलं तर भारतातील नर्मदा आणि तापी नदी जी आहे ही अशाच खचदरीतून वाहत आहे असं मानलं जातं आणि ते वस्तुस्थिती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. तर हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. हा एक भाग आपल्याला खचदरी आणि गटपर्वत हे निर्माण होतात. आता इथं दुसऱ्या पानावरती तुम्हाला जरा विचार करा. ही एक तुम्हाला बौद्धिक चालना देणारं ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. यामध्ये वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात काय असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात काय, तर वली पर्वत जो आहे हा वलीकरण प्रक्रियेमुळे निर्माण होतो. आणि जेव्हा वलीकरणाची प्रक्रिया घडून येते त्यावेळेस खडक हा जर लवचिक असेल त्याचबरोबर मृदू असेल तर त्यावरती दाब आणि ताण निर्माण झाला तरी खडकांच्या मृदू लवचिकपणामुळं त्यात विभंग निर्माण होत नाहीत. तर वलीकरणाची प्रक्रिया काय होतं तशीच पुढे चालू राहते हे आपल्याला सांगता येईल. थोडक्यात वलीकरणामध्ये विभंग निर्माण होत नाही, ती प्रक्रिया पुढे चालू राहते, हे उत्तर आपल्याला देता येईल. दुसरा आहे गटपर्वत. गटपर्वतात वळ्या निर्माण होऊ शकतात का असल्यास कारणे शोधा व चर्चा करा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता यामध्ये गटपर्वतात वळ्या निर्माण होऊ शकतात का, तर गटपर्वत हा प्रस्तरभंग किंवा विभंग प्रक्रियेद्वारेच निर्माण होतो आणि गटपर्वतातील खडक हे कठीण असतात आणि त्यामुळं काय होतं की अशा पद्धतीचा खडक निर्माण होतो आणि तिथं
कठीण खडक असल्यामुळे त्याच्यावरती दाब निर्माण होतो, ताण निर्माण होतो आणि कठीण खडकामुळे त्याला घडी पडत नाही. घडी न पडल्यामुळे त्याला तडा जातो, विभंग पडतात. त्यामुळे गटपर्वतात वळी निर्माण होऊ शकत नाही. हे आपल्याला त्याचं उत्तर त्या ठिकाणी देता येईल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण दोन प्रकारच्या हालचाली भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये चालतात. एक शीघ्र स्वरूपाची हालचाल आणि दुसरी मंद स्वरूपाची हालचाल. तर मंद स्वरूपाच्या हालचालीची आपण वरती उदाहरणं पाहिलेली आहेत. आता शीघ्र स्वरूपाच्या हालचालीच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना वली किंवा गटपर्वत जो आहे हा प्रामुख्यानं निर्मितीस कारणीभूत असलेला विभंग आणि हालचाली भूकवचात आढळतात. अंतरंगातील या बलामुळं काही वेळेस शीघ्र हालचाली घडून येतात आणि भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे अशा प्रकारच्या शीघ्र हालचालीचेच रूप आहे किंवा प्रकार आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून भूकंप ही गोष्ट या ठिकाणी सांगता येईल, ज्वालामुखी सांगता येईल. आता पुन्हा एक थोडे आठवूया अशा पद्धतीची एक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. पाहूया काय दिलंय की इंडोनेशिया या देशात काय केलेलं आहे की 19 सप्टेंबर 2018 रोजी सुमारे 300 माणसं दगावली आणि त्यावेळेस अनेक इमारतींची पडझड झाली, रस्ते दुभंगले, सुनामी निर्माण झाली. तर अशा पद्धतीच्या घटना ह्या घडलेल्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. पहिला प्रश्न आहे की वरील सर्व घटना कशामुळे घडल्या असतील. अर्थात ही घटना इंडोनेशियामध्ये घटना घडली ती कदाचित भूकंपामुळे घडली असावी असं उत्तर आपल्याला देता येईल. हा प्रश्न आहे. दुसरा म्हणजे या नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमके काय घडतं, म्हणजेच भूकंपामध्ये नेमकं काय घडतं. तर या नैसर्गिक आपत्ती आहे यात अचानक भूपृष्ठ थरारतं, हादरतं आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा काय होतं, बाहेर पडते. त्यानंतर या तिसरा प्रश्न आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक घटनेतील ऊर्जा लहरींचा प्रकार सांगा असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. की भूपृष्ठ हादरण्याच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि ह्या ऊर्जा बाहेर पडत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. प्राथमिक लहरी म्हणतो आपण, प्रायमरी वेव्ज म्हटलं जातं, दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्ज आणि भूपृष्ठ ऊर्जा किंवा भूपृष्ठ ऊर्जा लहरी असं म्हटलं जातं. या 3 प्रकारच्या लहरी निर्माण होतात. आता तुम्हाला प्रश्न दिलाय की 1.9 ची जी आकृती आहे खाली दिलेली, या आकृतीचं काय करा, निरीक्षण करा आणि चौकटीत नावे द्या असं सांगितलेलं आहे. आता ही एक आकृती आहे. हा ठोकळ्यासारखा भाग दिसतोय म्हणजे त्याला भूगर्भातील भाग दर्शवलेला आहे आणि भूकंपाच्या लहरी या पसरतायत आणि त्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भूपृष्ठ लहरी इथं याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. इथं भूपृष्ठ लहरी हे उत्तर तुम्ही द्याल कारण सर्वात भूपृष्ठावरती त्या आलेल्या आहेत. त्यानंतर इथं प्रश्न विचारलाय आणि तो बाण मात्र इथून असा आलेला आहे म्हणजे भूकंपाचं जिथं होतो त्याला भूकंप केंद्र म्हटलं जातं आणि भूपृष्ठावरती सरळ रेषेमध्ये तो भाग जर आला तर त्याला आपण अपिकेंद्र असं म्हणतो. म्हणून इथं भूकंप अपिकेंद्र असं आपल्याला सांगता येईल. आता इथं काय पाहायचं आहे आपल्याला, याला भूकंपाची नाभी असं म्हणता येईल. त्यानंतर इथं प्राथमिक लहरी, या चौकोटामध्ये दुय्यम लहरी आणि इथं पुन्हा भूपृष्ठ लहरी असं उत्तर या आकृतीचं देता येईल. निरीक्षण केल्यानंतर हे आपण त्यामध्ये सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं या आकृतीचं निरीक्षण करून हा तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येईल. आता पाहूया भूकंप. आता भू म्हणजे जमीन व कंप म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचं थरथरणं, कंपायमान होणं, हादरणं
या घटनेला आपण भूकंप असं म्हणतो. आता भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकाच्या थरात प्रचंड ताण निर्माण होत असतो आणि हा ताण जेव्हा विशिष्ट मर्यादेपलीकडे जातो त्यावेळेस तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होण्याचा प्रयत्न करतो आणि मोकळा होतो म्हणजेच त्या ठिकाणाहून ऊर्जेचं उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि ते होत असताना काय होतं, भूकंप होतो, भूकवचकंप पावतो असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता भूकवचात साचलेला ताण जेव्हा मोकळा होतो त्यावेळेस त्या ठिकाणाला भूकंपाचं केंद्र किंवा आपण भूकंप नाभी असं म्हणतो आणि त्यावेळेस त्या केंद्रापासून चोहोदिशींनी काय होतात, ऊर्जा लहरी पसरत असतात. या ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो आणि अशा भूपृष्ठाला आपण भूकंपाचे अपिकेंद्र असं म्हटलं जातं. हे अपिकेंद्र नाभी जिथं असते भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये त्याच्या बरोबर लंब स्थितीमध्ये त्याला आपण अपिकेंद्र असं त्या ठिकाणी म्हणतो. आता पुन्हा एक भाग इथं दिलेला आहे की जरा विचार करा, हा प्रश्न तुम्हाला यामध्ये दिलेला आहे आणि मला वाटतं 1.10 क्रमांकाची आकृती आहे. भूकंपाच्या वेळी भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व भागात पसरतात का, तुम्हास काय वाटते, आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असा काही प्रदेश आहे का जेथे भूकंप लहरी पोहोचत नाही, सर्व ठिकाणी आणि परत असा भाग आहे का की जिथं पोहोचत नाही असं सांगितलेलं आहे. ही भूकंप छायेच्या प्रदेशाची आकृती तुम्हाला दिलेली आहे. या आकृतीचं प्रथमतः निरीक्षण तुम्हाला करावं लागेल. हा बाह्य गाभा दिलेला आहे. अपिकेंद्र आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पी आणि एस लहरी, पी आणि एस लहरी असं म्हटलेले. पी म्हणजे प्रायमरी वेव्ज प्राथमिक लहरी, एस म्हणजे सेकंडरी वेव्ज दुय्यम लहरी असं म्हटलं जातं. त्यानंतर हा भाग दिलेला आहे. 105 अंश पी लहरी पोचत नाहीत, पुन्हा भूकवच एस लहरी पोचत नाहीत आणि पी लहरी पोचत नाही, अशा पद्धती आकृती दिलेली आहे. आता त्यांनी जो प्रश्न केला आहे त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की या ठिकाणी प्राथमिक, आता कुठं आहे नकाशात इथे आकृतीत इथे, या ठिकाणी प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या भूकंप लहरी पोहोचतात असं म्हटलं जातं. आता ब जे आहे या ठिकाणी फक्त भूपृष्ठ लहरी पोहोचतात व हे ठिकाण प्राथमिक आणि दुय्यम अशा भूकंप लहरींच्या छाया प्रदेशात येतं. हे ब या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा भाग सांगता येईल की क या ठिकाणी प्राथमिक व भूपृष्ठ लहरी पोहोचतात मात्र तेथे दुय्यम भूकंप लहरी पोहोचत नाही. हा दुय्यम लहरीचा छाया प्रदेश आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीनं या भूकंप छायेच्या प्रदेशाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता भूकंप छायेचा जो प्रदेश असतो या प्रदेशाला आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी असतात त्या लहरींना नावं आहेत. आत्ता आपण पाहिलं प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्ज म्हटलं जातं की ज्या वेळेस भूकंप होतो त्यावेळेस सर्वात प्रथम भूपृष्ठावरती ज्या लहरी येऊन पोहोचतात त्या लहरींना आपण प्राथमिक लहरी असं म्हटलं जातं. विशेषतः या लहरी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्व माध्यमातून, म्हणजे या लहरींच्या माध्यमात घन पदार्थ आला, द्रव पदार्थ आला, वायुरूप पदार्थ आला तरी त्याच्यातून ते प्रवास करतात. त्यानंतर दुय्यम लहरी या ठिकाणी म्हटलेलं आहे. या दुय्यम लहरींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर विशेषतः प्राथमिक लहरीनंतर या लहरी पोहोचतात, घन माध्यमातून प्रवास करतात. मात्र प्राथमिक लहरी सर्व माध्यमातून प्रवास करतात तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात त्याचं वक्रीभवन होतं आणि त्यावेळेस भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंपमापन केंद्रातही
भूकंप लहरींची नोंद मिळते हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता पी ज्या लहरी असतात, या लहरी भूकंप छायेचा प्रदेश दर्शवलेला आहे आणि त्यामध्ये सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 अंश अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात. तिथं होणाऱ्या पी आणि एस लहरींची नोंद घेतली जाते. मात्र अपिकेंद्रापासून 140 अंशाच्या पलीकडे असलेल्या भूकंपमापन केंद्राच्या स्थानकात येणाऱ्या केवळ पी लहरींची नोंद होते हे आपण सांगू शकतो आणि त्यावरून भूकंप छायेचा प्रदेश आपण काढू शकतो. त्या बाबतीमध्ये आपण आपलं मत व्यक्त करू शकतो हे सांगता येईल. आता जरा विचार करा, असा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. 1.10 म्हणजे अगोदरची आकृती जी आहे तर त्यामध्ये यल लहरींचा भूकंप छाया प्रदेश का दाखविलेला नाही असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती ही देता येऊ शकते. विशेषतः भूकंपाच्या भूपृष्ठ लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र पोहोचतात आणि त्यांचा छायापट्टाच काय होतो नसतो. म्हणून यल लहरींचा भूकंप छाया प्रदेश दाखवलेला नाही हे आपण सांगू शकतो. आता त्याच्या पुढे पुन्हा एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, सांगा पाहू. त्याच आकृतीवरती आहे, आकृती क्रमांक 1.10 मध्ये अ, आ, ई हे पृथ्वी पृष्ठावरील बिंदू आहेत आणि भूकंप आणि भूकंप छायेच्या प्रदेशानुसार त्यांचं विश्लेषण करा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे विश्लेषण करत असताना आपण पाहिलेला आहे भाग की कशा पद्धतीनं त्या लहरी पोहोचतात. विशेषतः अ लहरी प्राथमिक दुय्यम भूपृष्ठ लहरी असतात. ब मध्ये या ठिकाणी फक्त जो भाग आहे तो निर्माण त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळून येतो आणि प्राथमिक किंवा भूपृष्ठ लहरी या सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण झालेल्या आहेत हे आपण या निमित्तानं सांगू शकतो. पुढे पाहूया आपण. आता तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला असं म्हटलेलं आहे, तर भूकंपाच्या समान तीव्रतेची ठिकाणी जोडणाऱ्या नकाशावर काढलेल्या काल्पनिक रेषांना समकंप रेषा असं म्हणतात. म्हणजे समान भूकंपाची जिथं जिथं समान तीव्रतेचा भूकंप होतो ते समान तीव्रतेचे ठिकाणं काय करायचे, एका काल्पनिक रेषेनं जोडायचे. त्याला समकंप रेषा असं म्हटलं जातं. तुम्ही हे समभार रेषा, समताप रेषा, समपर्जन्य रेषा, समोच्च रेषा असे शब्द ऐकले असतील. तशाच पद्धतीनं हा एक भाग आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचे की हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता काय होतं दर्शवतं. मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवतं आणि रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्तता मॅग्निट्यूड दर्शवते. आणि वरील दोन्ही परिणामांची उपयोगिता आणि मापन तंत्र काय आहे भिन्न आहे. तर भूकंप मापनाचं हे केंद्र त्या ठिकाणी आहे आणि त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काय होतं माहिती दिलेली आहे. आता आपण पुढे एक चार्ट आपल्याला दिलेल्या अभ्यासासाठी सहज प्रमाण, मर्केली प्रमाण हे मापनाचे एक आणि रिश्टर प्रमाण. आता आपल्याकडे रिश्टर स्केलमध्येच भूकंपाचं मापन त्या ठिकाणी केलं जातं. तशा पद्धतीने सांगितलं जातं काय की मापन कशाचे, इथं भूकंपाच्या तीव्रतेचे. रिश्टरमध्ये भूकंपातून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेचं मापन तंत्र काय आहे, इथं निरीक्षणावरून केलं जातं. इथं मात्र भूकंप मापन यंत्र असतं आणि त्या यंत्राच्या आधारे त्याचं मापन तंत्र आहे. पुढे काय केलंय, मापन प्रामुख्यानं भूपृष्ठ, मानव निर्मित घटक व वास्तू यावर होणाऱ्या परिणामांचं संख्यात्मक निरीक्षण त्या ठिकाणी असतं आणि निरीक्षणाच्या आधारे
हे मूल्यमापन केलं जातं। रिश्टर स्केलमध्ये मात्र लहरीतील ऊर्जेचे लागीय मापन म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं केलं जातं। तर अशा पद्धतीनं भूकंपाच्या बाबतीमध्ये ही माहिती आपणाला दिलेली आहे। विशेषतः शेवटचा भाग आहे की एकक, आता कुठलंही मोजमाप जर करायचं म्हटलं तर त्याला एकक मानलं जातं। जसं तुम्ही वजन म्हटलं तर किलोग्रॅममध्ये, द्रव पदार्थ असेल तर लिटरमध्ये, आहे की नाही, उंची असेल तर सेंटीमीटरमध्ये, तसं भूकंप मोजण्याचं सुद्धा एकक आहे, परिमाण आहे। तीव्रता फर्स्ट दिले जाणवत नाहीत ते त्या ठिकाणी 12 पर्यंत संपूर्ण नाश हा होतो। इथं 2 पेक्षा कमी जास्त पासून 10 पेक्षा अधिक जर नोंदी आढळत नाहीत हे आपण सांगता येईल। 3 महत्तेच्या भूकंपामध्ये मुक्त झालेली जी ऊर्जा असते ही ऊर्जा 2 महत्तेच्या भूकंपात काय केलं जातं, दर्शवली जाते आणि मुक्त झालेल्या ऊर्जेच्या 32 पट ही ऊर्जा त्या ठिकाणी असते। तर अशा पद्धतीनं हा भाग आपण इथेच थांबूया। पुन्हा याच्या उर्वरित भागासाठी मी तुमच्या समोर येईल। धन्यवाद। माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।